मंडळी, ज्या ठाकरेंचा शब्द या मुंबईसाठी अंतिम होता, शिवसैनिकांसाठी तो एक आदेश होता, ज्यांच्या शब्दावर मुंबईकरांनी 3 दशक डोळे झाकून विश्वास ठेवला। गिरणगावच्या धुरकट चाळींपासून ते उपनगरात वेगाने वाढणाऱ्या वसाहतींपर्यंत ठाकरेंचा शब्द मराठी माणसानं कधीच खाली पडू दिला नाही। ठाकरेंचा शब्द हीच ठाकरे ब्रँडची सगळ्यात मोठी ओळख होती, पण तोच ठाकरेंचा शब्द आज पणाला लागलाय। तुम्ही बघितलं असेल की ठाकरे बंधूंचं मुंबईत विजन मांडणाऱ्या मुखपृष्ठावर 2 भावांसह बाळासाहेबांसोबतचा तो फोटो आहे, जो मराठी माणसाच्या मनात कायम होता। जणू इतिहासाच्या पानातून एक जुनी जखम भरून आली आहे। 2 दशकांनी राज ठाकरेंनी शिवसेना भवनाची पायरी चढली आणि आपला वचननामा जाहीर केला। तिघांच्या फोटोच्या खाली त्यांनी लिहिलेले शब्द आहेत, शब्द ठाकरेंचा। ठाकरेंचा शब्द तेव्हा कसोटीला लागलेला आहे जेव्हा काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे, राजकारण बदललंय, विरोधक बदललाय आणि अशा परिस्थितीत आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी शब्द दिलाय की मुंबईकरांना स्वस्त घरं, चांगली वाहतूक, प्रदूषणमुक्त मुंबई, स्थानिकांना प्राधान्य, सुरक्षितता आणि शहराच्या मूलभूत सोयींचा दर्जा उंचावला जाईल। पण प्रश्न आहे, मुंबईकर आज केवळ घोषणा ऐकून समाधान मानणारे मतदार राहिलेले नाहीयेत। तो विचार करतोय आणि विचारतोय, मग आजवर तुम्ही काय केलं सांगा। घोषणा ऐकायला आकर्षक आहेत, पण मग आजवर ते का जमलं? बदललेल्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय वास्तवात तुमच्याकडे नवे उपाय काय आहेत? त्याला फक्त शब्द आणि स्वप्न नाहीयेत, तर आज मुंबईकरांना कृती आणि त्याचं वेळापत्रक हवं आहे, डेडलाईन हवी आहे। केवळ भावना नाही, तर उत्तरदायित्व हवं आहे। ठाकरेंच्या शब्दाला आजही वजन आहे, निर्विवाद आहे, त्यात वाद नाही। पण ते एकटं पुरेसं आहे का? हा खरा मुद्दा आहे। मुंबईकर भावनिक नातं सहसा तोडत नाही, पण अंधनिष्ठा सुद्धा ठेवत नाही। तो आठवणी जपतो, पण भविष्याची गणितही मांडतो। मराठी अस्मिता, महिलांचा सन्मान, मध्यम वर्गाची सुटका हे ठाकरेंनी मांडलेले मुद्दे मुंबईच्या हृदयाला भिडणारे असतील, पण ते किती व्यावहारिक आहेत हा प्रश्न आज उपस्थित करणं गरजेचं आहे। कारण सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग कसं करणार हे सांगावं लागेल। एकाच मुंबईत आज अनेक मुंबई आहेत, काही विकसित, काही बकाल आहेत, हे वास्तव आहे। मुंबईकर वेगवान आहे, पण इथला विकास संथ हा मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे। डब्यात रोज लोकलच्या धक्के खाणाऱ्या, रस्त्यातल्या ट्रॅफिकमध्ये वैतागणाऱ्या, स्वच्छ टॉयलेट शोधणाऱ्या आणि उंच इमारतींमध्ये आपलं अस्तित्व शोधणाऱ्या, ग्लोबल स्वप्न पाहणाऱ्याही मुंबईकरांच्या लेखी ठाकरेंच्या शब्दाला आज खरंच किती किंमत आहे याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे। ठाकरेंच्या शब्दाची आणि पर्यायानं ठाकरे ब्रँडच्या विश्वासार्हतेची कसोटी पाहणारी ही निवडणूक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या सगळ्या मुद्द्यांचा आज आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे आणि यातून उपस्थित झालेत काही मूलभूत सवाल, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून सवाल आहे, ठाकरेंच्या शब्दावर मुंबईकरांचा किती विश्वास आज उरलेला आहे आणि आतापर्यंतची त्यांची सगळी राजकीय कारकीर्द आणि कारभार पाहिल्यानंतर ठाकरेंच्या शब्दाला तो दरारा आज उरलाय का? जो बाळासाहेबांचा शब्द अंतिम असायचा, आज ती परिस्थिती उरली आहे का? प्रश्न विचारूया आपण। ठाकरेंचा शब्द मुंबईकर यावेळी खाली पडू देतील की खाली पडू देणार नाही? कारण प्रश्न ठाकरेंच्या शब्दाचा आहे। तर त्यांनी ब्रँडपणा लावलेला आहे। ठाकरेंनी याआधी शब्द पाळला का? करून दाखवलं म्हणाले। मग आता यावेळी काय सांगणार आहे ते याबद्दल सुद्धा आपण बोलूया। सगळ्यात महत्त्वाचं, ठाकरेंचा शब्द जुमलाय, निवडणुकीत दिला जायचा, वचन आहे वचन? विचारूया सवाल।